गुड मॉर्निंग, नेहा अँड अभि डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. झाली आहे सकाळ आणि आज अभि कामाला गेलेला नाहीये कारण की रेड अलर्ट सांगितलेला आहे. तर घरात बसायला सांगितलं आहे. जागोजागी पाणी भरलेलं आहे असं बोलतायत, पण आम्हाला काही कल्पना नाहीये कारण की आम्ही घरात आहोत. तर आता घरी आहे. तर अभिला जरा मस्का लावते, जरा बाहेरनं नाश्ता घेऊन यायला. तर आता अभि जाईन जरा नाश्ता घ्यायला. भेटू आम्ही थोड्या वेळामध्ये. बघा मोबाईल बघतोय. मोबाईल बघण्याचं काम चालू आणि परत ब्लर आलं. मित्रांनो, आता पावसात चाललंय क्लायंटला शिकवायला. का तू चालला एवढा पावसात ना? काय माझी बायको बोलली, आज कमाएगा तो कल खाएगा, और नहीं कमाएगा घर पे बैठा रहेगा. असं काही नाहीये. हा बघा पाऊस किती चाललाय. त्याला बोलली मी कॅन्सल कर क्लायंटला. सकाळी बोलते क्लायंट कडे शिकवायला ना जायचं तुला, पप्पा काढत बसला घरात. ते सकाळी बोलले, ते तर सकाळी बोललेली. बघा किती पाऊस आहे. हा बघा बघा धो धो पडतोय. धो धो पाऊस आहे बघा. यांची लाईट गेली आहे इकडे. यांची लाईट गेलेली आहे आणि हा कामाला चाललेला आहे. बाईकला कव्हर टाकलेला. आम्ही आमच्याकडे कव्हर आहे पण आम्ही प्लॅस्टिकच लावतोय. कारण काय आहे ते अभि तुम्हाला सांगणार आहे. अभि कारण काय आहे? तू ही प्लॅस्टिकची पिशवी का लावतोस? जास्त पाणी आणि कव्हर आणलाय त्याचं काय? आज आपण पावसाचा सीन घेतोय. आम्ही पावसामध्ये दिसतोय. 1 2 3 4. बाय. फॅन देऊ. बाय. तर अशा प्रकारे गेला आहे आम्हाला. सकाळी त्याला ओरडले काय की कंटिन्यू क्लायंट होते असं मला वाटलेलं, पण एकच क्लायंट होता आणि कॅन्सल केलं एका क्लायंटने. त्यामुळे त्याला बडबड केलेली कॅन्सल का करतोय. आणि आता एकच क्लायंट आहे तरी तो शिकवायला गेलाय. आता येईल 1 तासाने. तर आता आपण बघूया जेवणा बिवणाचं काय आहे ते. आणि सुरक्षित राहा आणि गरजेचं असेल तरच बाहेर निघा. चलो बाय. इथे सकाळी यांची इकडे लाईट गेली ह्या लाईनची. तर हे अवघाणीवाले आहेत, बिचारे पावसामध्ये काम करतायत आणि ते बिचारे झोपले पण नाहीत. कंटिन्यू पावसाच्या ह्याच्यामध्ये काम करतात. सॅल्यूट आहे ह्या लोकांना की लोक एवढे ह्याच्यामध्ये पण रिस्क आहे तरी काम करतायत. यांची पण लाईट गेलेली, ते लाईटीचीच वाट बघतायत. हा बघा यांचा हा प्रॉब्लेम झालाय की हा जो छोटा मीटर आहे, हा जो मोठा मीटर आहे त्याच्यातनं हा जो पाईप आहे ना, ही लाईन टाकायची आहे. ही काहीतरी ही झाली आहे. 7:30 वाजल्यापासून लाईट गेली आहे त्यांची. तर आता हे पाईप टाकायचं काम करते. ती मेन लाईन आहे त्याच्यातनं ह्या लाईनीमध्ये टाकतात. बिचारे कबूतर बघा. तिघं जरा होते काय. हे आमचे मंदिर आहे. तर अभि आता आलेला आहे शिकवून. अभि पाणी भरलंय. पाणी भरलं कमी झालंय. पाऊस पण कमी झालाय ना. तर आता आलेला आहे आणि मी बनवते भेंडी. कोणाचा नवरा असा करतो की आपल्याला का जेवायचं आहे
अडीच जेवायचा टाइम झालाय आणि आता काय करतोय बघा अभि. झोपून घेतलं. जेवायच्या टायमाला झोपलाय. मी बनवलाय गरम गरम भाकरी. अंड्याची भाजी. आता बघूया वाट त्याची उठायची, त्यानंतर जेवूया. कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की आपल्याला भूक लागलेली असते आणि असं झोपला किंवा लेट झालं आणि उठल्यावर काय बोलतील माहिती, जेवून घ्यायचं होतं ना, का वाट बघत बसलीस. आणि हा पण डायलॉग बोलणार हा तो उठल्यावर. बघूया. आता वाजले आहेत 4 आणि आता अभि उठलाय आणि आता जेवतोय. मी मगाशीच खाऊन घेतलं कारण मला खूप भूक लागलेली आणि माझ्या मेडिसिन्स चालू आहेत, मग मी खाऊन घेतलं. आता अभि जेवतोय. तू लाईट का बंद केलीस? मास्क्या भगवतोय तो. तुमच्या घरात पण माश्या येतात का पावसामध्ये? आमच्या घरात तर मास्क्या येतातच. भांडी असते काय भांडी कशी घासते बघा येईल परत मला आहे बघा ही भांडी. व्हेरी गुड. आता जेवतोय अभि. भेंडी आणि भाकरी आणि सलाड. सलाड स्वतःच कापतोय आणि खातोय. तर मित्रांनो आता झाली आहे संध्याकाळ. आज माझे क्लायंट नाही, मी कॅन्सल केले. पाणी भरलंय ना सगळीकडे, त्यामुळे मी कॅन्सल केले. तर आता इव्हिनिंग स्नॅक्स किंवा आमचा डिनर पण आहे हा. तर आज बनते आहे गरमागरम कांदा भाजी. कांदा भाजी बनते आहे. पाऊस मस्त पडतो आहे. नेहाला बोललो कांदा भाजी बनव मस्त. आणि चटणी पण आहे बनवलेली. तर आता ते खाऊ. आमचा डिनरच आहे तसं बघायला गेला. कांदा भाजी आणि पाव आणू ना. पाव आणतो, गरम गरम खाऊया. अशा प्रकारे झालेला आहे. तर पाऊस आहे, गरमागरम भजी आणि पाव, चटणी आणि मस्त गरमागरम चहा या खायला. मित्रांनो तर आमचं खाऊन झालेलं आहे. मगाशीच 1 तास झाला. आता वाजले आहेत 10:30. तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. आज तर काय एवढं आम्ही बाहेर नाही गेलो, कुठेच घरातच होतो. त्यामुळे व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला भेटूया उद्या. बाय.